वळूया मॅच कडे. रंगतदाब सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला कल्पक रायझिंग स्टार, बाजूला भावना टायगर्स. दोन्ही बलाढ्य आपण पाहतोय आमने सामने फाईट करतात. तर स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, विनंती असेल. स्पीडअप करायचं दोन्ही फलंदाजांची विनंती असेल. तर नवीन फलंदाज मैदानात दाखल. एवन चोडी. एका बाजूला अभि तर दुसऱ्या बाजूला सुमित. गोलंदाजीवरती आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल गोलंदाज अजिंक्य. तर प्लीज सामना सुरू करायचा आहे. पंच ओके रेडी, लेट्स गो प्ले द गेम. परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. तेवढंच चांगला ड्राईव्ह करायचा होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता. एक चेंडू आणि अत्याधिक खाता अजून खोलला नाहीये. परत एकदा निर्धाव चेंडूची सांगता. खूपच तेज तरार गोलंदाजी करतोय अजिंक्य दिवेकर. कल्पक रायझिंग स्टार संघाचा हा खेळाडू पाहायला मिळतोय मैदानात. तर संघ मालक आपण पाहतोय अंकुशजी भोसले आणि समोर फाईट करतोय तो म्हणजेच भावना टायगर संघ. तर त्या संघाचा संघ मालक असतील कुणालजी बने साहेब. पुढचा चेंडू आता सज्ज असेल. वेळ घेऊ नका, स्पीडअप करा, मर्यादा असेल टाइमच. परत एकदा फुटवर्कचा इस्तेमाल करायचा होता, परंतु परत एकदा तेज तरार काहीसा समजला नाहीये चेंडू. परत एकदा बीट करून चाललाय एसटी रक्षकाच्या हातात चेंडू. डॉट आपल्याला जाऊन थांबलंय, अजूनही खाता खोलला नाहीये भावना टायगर्स या संघाने. पाहिलं 3 चेंडू लगातार निर्धाव चेंडूची सांगता करत असताना अजिंक्य आपल्या संघासाठी अग्रेसिव्ह गोलंदाज म्हणता येईल अजिंक्य. परत एकदा सुंदररित्या लेग साइडच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट आणि ते धावांचं श्रीगणेश होत असताना भावना टायगर्स या संघाचा 4 चेंडू आणि 1 धाव. तर एक डावखुरा आताचा फलंदाजासाठी पाहतोय आपण सुमित. पण पाहतो अग्रेसिव्ह फलंदाज म्हटला जातो डावखुरा आताचा फलंदाज जेव्हा स्ट्राईक वरती येतो एक वेगळी ऊर्जा, वेगळी ताकद त्याच्यामध्ये पाहायला मिळते. तसाच काही फलंदाज आपण मैदानात पाहतोय सुमितला. डावखुरा आताचा फलंदाज सुमित देशपांडे. तर त्यासमोर फाईट करतोय अजिंक्य दिवेकर. परत एकदा हाफ कट्टर चेंडू. परत एकदा डॉट चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पंचांकडून 5 चेंडू आणि फक्त एकच धाव खर्च केले, ते म्हणजे अजिंक्यने. एक ट्रम्प कार्ड प्लेयर आपण पाहतोय अजिंक्यला. पुढचा चेंडू आपण पाहतोय मार्गस्थावरती आहे, शेवटचा चेंडू या षटकामध्ये. परत एकदा हाफ ट्रॅकर चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट आहे, पहिलाच चेंडू खेळलाय सुमितने आणि चौकार. एक षटक्या समाप्तीनंतर धावफलक जम पोचले, ते म्हणजेच 5 धावा, 5 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आपण पाहिला एका बाजूला डावखुरा आताचा फलंदाज सुमित, तर दुसऱ्या बाजूला अभि. आपण पाहिला तर अजिंक्यने 5 धावा खर्च केल्या, पहिला षटक हाताळलं आणि 5 धावा खर्च केल्या. तर दुसरा षटक घेऊन हाताळले सज्ज असायला विनीत. वेळ घेऊ नका,
अंकुशजी भोसले आपल्याला देखील विनंती असेल वेळ घेऊ नका, लवकर सामना सुरू करायचा आहे. बॉलिंग ट्रॅक वरती विकेट. हाफ ट्रॅकर चेंडू हवेत फटका, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु मिस फील्ड आणि वन बाउन्स येतोय अभिच्या बॅट मधून चौकार. लगेच चालू करायचा आहे. तर आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती चौकार टोलवला तो म्हणजेच अभिन आहे. पण पाहतोय या दोन्ही अग्रेसिव्ह फलंदाज मैदानात दाखल आहे. एका बाजूला अभि तर दुसऱ्या बाजूला सुमित, आणि समोर फाईट करतोय तो म्हणजे गोलंदाज विकिन. दुसरा चेंडू हाताळण्याची सज्जा, फुलटॉस चेंडू स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून फटका चांगला आहे आणि चाललाय आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. लगावला तो फलंदाज स्ट्राईक वर पाहतोय अभि. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फुटवरचा इस्तेमाल, परंतु निर्धाव चेंडूची सांगता परत एकदा. वाईट चेंडू. तर सन्माननीय मंगेशजी पाटील यांचं देखील आपल्या क्रीडा नगरीत आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. तर आपण देखील यायचं व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं विनंती असेल मंगेशजी पाटील आपल्याला देखील. तर अतिरिक्त धावेने धावपालक पुढे सरसावेल ते म्हणजेच 16 धावा, 16 रन्स ऑन स्कोरबोर्ड. तर वेळ घेऊ नका प्लीज, विनंती आहे स्पीडअप करा. परत एकदा डान्सिंग द डाऊन येऊन खेळण्याचा प्रयत्न, लेग साईडच्या दिशेने फटका चांगला आहे. दुसऱ्या धावाचा कॉल आणि फलंदाज होईल बाद धावचीच्या स्वरूपात. अभि बॅक टू टॅक आउट. घेऊ नका. तर यापुढील होणारा सामना असेल रिथ्वी रायझिंग स्टार विपक्ष जय बोले शिरगाव संघ. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये आपण यायचंय नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी विनंती असेल आपल्याला. तर कुठेतरी चेंज ऑफ फील्ड पाहायला मिळत आहे. एक विकेट अभिच्या स्वरूपात गेले तर ते जागा स्वीकारण्यासाठी येतोय ओमकार. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होत असताना खूपच कमबॅक करत असताना विकेट, कारण की पाहिलं तर 2 चेंडूवरती लगातार चौकार आणि षटकार आले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात विकेट आणि चौथा चेंडू निर्धाव चेंडू. तर कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय विकेट आपल्या संघासाठी. धावफलक जम पोचले ते म्हणजेच 17 धावा, 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय. परत एकदा सुंदर फटका, हवाई फायर, आसमानी टोला जातोय तो ओमकारच्या बॅट मधून षटकार.
अंपायर सर बॉल घ्यायचा आहे सर, बॉल घ्यायचा इथे. आला आला. अंकुश अंकुश भोसले आपण आता बॉल द्यायचा आहे प्लीज, इथे सुपूर्द करायचा आहे. थँक्यू. परत एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न, इस मर्तबा उचाल दिया है, हवाई फायर. परत एकदा षटकार. आपल्याला जम पोचलं ते म्हणजेच 29 धावा, 29 रन्स ऑन स्कोर बोर्ड. दोन षटकार समाप्तीनंतर धावफलक जम बसलाय 29 धावा. आपण पाहतोय दुसरं षटक जे सर्वात महागडं षटक ठरलं ते म्हणजे 24 धावा ज्यांनी खर्च केल्या तो म्हणजे विकीन. कच्च्या अशी गोलंदाजी आपण पाहिली त्याच्या माध्यमातून, तर कुठेतरी तिसऱ्या गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल आणि रोखून ठेवायला लागेल हे दोन्ही फलंदाजाला, ओमकारला आणि सुमितला. तर नवीन गोलंदाज असेल ब्रॅन, तर तेच तरारा गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असेल ब्रॅन. तर वेळ घेऊ नका ब्रॅन, विनंती असेल सामना सुरू करायचा लवकरच. तर मॅच चालू करायची लवकर. तिसऱ्या षटक हाताने सज्ज असेल ब्रँड, तर त्यासमोर फाईट करेल सुमित. डावखुरी हाताचा फलंदाज. तिसरं षटक आपण पाहतोय कल्पक रायझिंग स्टार्स विपक्ष भावना टायगर्स. पहिला चेंडू परत एकदा कट करायचा प्रयत्न होता आणि एक वेगवान चेंडू होता, परंतु अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात आपण पाहतोय. एक धाव मिळेल. तर धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे तब्बल 30 धावा, 30 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पुढचा चेंडू ब्रायनचा, सुमित साडी. परत एकदा हाफ ट्रॅकर चेंडू परत एकदा ढकलायचा होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता बीट केलाय. डॉट चेंडू, एक चेंडू झालाय ब्रायनचा आणि दुसरं षटक, तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू फुलटॉस चेंडू, परंतु डॉट. परत एकदा पाहायला मिळतोय वेगवान चेंडू होता, गतीमध्ये बदलाव पाहायला मिळाला ब्रायनचा. तर आपण पाहिलं तर धावफलक जम पोचले ते म्हणजे 30 धावा, 30 रन्स. पुढचा चेंडू ब्रायनचा आणि परत एकदा खेळाचा प्रयत्न होता, परंतु चुकी काहीतरी घडत असताना पाहायला मिळते. नोचा इशारा आहे पंचांचा, सॉरी वाईडचा इशारा आहे. आत्ताचा आउट आहे का पंच? रनआउटच्या स्वरूपात आउट असेल सुमित. सुमित बॅक टू डकआउट. नवीन फलंदाज लवकर पाठवायचा आहे. तर नवीन फलंदाज असेल, नवीन फलंदाज असेल सीड. तर एका बाजूला आहे सीड तर दुसऱ्या बाजूला ओमकार. काय करतो आपल्या संघासाठी पाहायला मिळेल. आपण पाहतोय एका बाजूला ओमकार ज्याने मागच्या षटकामध्ये तब्बल आल्या 2 षटकार टोलवले, तरच ओमकार स्ट्राईक वरती आपण पाहतोय. ब्रॅन गोलंदाजीसाठी सज्ज असेल. परत एकदा हाफ ट्रॅकर चेंडू आणि अतिरिक्त बाउन्स मिळतोय. वाईटचा इशारा पंचांच्या द्वारे आपण पाहतोय. एक अवांतर धाव मिळेल. धावफलक जम पोहोचले ते म्हणजेच 32 धावा,
32 रन्स ऑन स्कोरबोर्ड. परत एकदा हाफ ट्रेकर चेंडू, परत एकदा वाईटच्या स्वरूपात. दुसरा वाईट आपण पाहतोय. लगातार 2 अतिरिक्त धाव मिळतील. परत एकदा नो. फ्रीटचा इशारा असेल पंचांच्या द्वारे. फ्रीटचा इस्तेमाल करावा लागेल ओमकारला आणि भला मोठा षटकार किंवा चौकार टोलवावा लागेल. तर आपण पाहतोय लगातार 2 वाईट नंतर एक्स्ट्रा नो आपण पाहतोय. फ्रीटचा इशारा, फ्रीट ऑन. परत एकदा हाफ ट्रेकर. अग्नीच्या कारकिर्दीला दाखवणारा असा हा क्लास बटका येतोय ओमकारच्या बॅट मधून. षटकार. साय थोडीशी चुकी होत असताना क्षमा असावी. तर चुकी माणसांकडून होते मित्रांनो, लक्षात घ्या. परत एकदा हाफ ट्रेकर चेंडू, परंतु कुठेतरी चुकी करत असताना अजिंक्य. चान्स होता परंतु फंबल होत असताना यष्टीरक्षक पाहायला मिळतोय. अजिंक्य खूपच सुंदर गोलंदाजी करतोय ब्रँड. तर धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 40 धावा, तब्बल 40 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 4 चेंडू आणि 40 धावा. परत एकदा हाफ ट्रेकर चेंडू, लाईन अँड लेंथ चांगले होते आणि परत एकदा निर्धावची सांगता होत असताना 5 चेंडू 5 चेंडू आणि धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच तब्बल 40 धावा. 44 रन्स ऑन स्कोरबोर्ड. परत एकदा ड्राईव्ह केला लेग साइडच्या दिशेने आणि 1 धाव कंप्लीट आणि स्ट्राइक रोटेट होत असताना. तर 3 षटकार समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 41 धावा. 41 धावा धावफलकावरती. 41 रन्स ऑन स्कोरबोर्ड. उर्वरित अजून 1 षटक शिल्लक असेल. पाहिलं तर भला मोठा टार्गेट सेट करायचा विचार असेल. भावना टायगर्स हा संघ आपण पाहतोय कुठेतरी पुढे असताना, 1 पाऊल पुढे असताना आपण पाहतोय. कारण की ओमकारने ज्या प्रकारे बॅटिंग केली, फलंदाजी केली आपल्या संघासाठी, ते खूप मोठं कामगिरी असेल. आपण पाहतोय संदीप माहिती पुरत असताना स्कोररच्या भूमिकेत तब्बल 11 चेंडू टाकले ते म्हणजे ब्रायनने. खराब चेंडू गच्चाल अशी गोलंदाजी पाहायला मिळाली ब्रायनची. गोलंदाज तुकाराम. परत एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू, परत एकदा डॉट चेंडू. खूपच सुंदर सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय तुकारामची. कल्पक रायझिंग स्टारचा गोलंदाज. शेवटचं षटक हाताळणी सज्ज आहे तुकाराम. पहिला चेंडू, दुसरा चेंडू मार्गासरतून पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 41 धावा धावफलकावरती. परत एकदा हाफ ट्रॅकर चेंडू ऑफ साइडच्या दिशेने ढकलायचा होता परंतु पंचांचा इशारा वाईड. 1 अवांतर धाव. धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 42 धावा. अजून 1च चेंडू झालाय आणि अजून उर्वरित 5 चेंडू शिल्लक असलेला तुकारामचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परत एकदा बीट केलाय आणि चेंडू विसावतोय अजिंक्यच्या हातात. तर पंचांचा निर्णय अंतिम असेल, वाद घालायचा नाही असेल विनंती असेल.
डॉट चेंडू दोन चेंडू झालेत आणि धावफलक जाऊन पोचले ते म्हणजेच 42 धावा 42 रन्स ऑन स्कोर बोर्ड. तर स्पीडअप करायचा वेळ घेऊ नका. परत एकदा सुंदर लॉफ्ट केला लेग साइडच्या दिशेने परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू आणि बघता बघता 2 धाव कंप्लीट. कुठेतरी चुकीची कामगिरी करत असताना क्षेत्ररक्षक आपल्या संघासाठी कारण की मोठी विकेट होती मिसफिल्ड. पुढचा चेंडू तुकारामचा परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू इस मर्तबा फिर से उछाल दिया है हवाई फायर हवाई टोला ओमकारच्या बॅट मधून सिक्सर. भोसले दिलाचा दिलवाला भारी आयोजक त्यांना लाभला शुभम पवार आयोजक आला भाऊ ओमकार सुरवळ त्याच्या संगतीला करू छत्रपतींचा जय घोष. तर बॉल घ्यायचा प्लीज. 4 चेंडू आणि धावफलक जम पोचले ते म्हणजेच 50 धावा तब्बल हाफ सेंचुरी होताना दिसते आपल्या संघाची. तब्बल आपण पाहतोय आजच्या दिवसातील हाय स्कोरिंग मॅच हायएस्ट स्कोर आपण पाहतोय 50 धावा धावफलकावरती. परत एकदा कॉलवर टप्प्याचा चेंडू काहीच असं समजला नाहीये वेगवान तेज तरार गोलंदाजी कमबॅक करत असताना तुकाराम आपल्या संघासाठी. तर यापुढे होणारा सामना असेल ऋत्वी रायझिंग स्टार विपक्ष जय बोले शिरगाव संघ. तर दोन्ही संघाच्या संघानायकाला विनंती असेल इनिंग्स ब्रेक मध्ये आपण याचे टॉस बॉक्स मध्ये परत एकदा ओ हो हो काय षटकार आहे परत एकदा खूपच सुंदर षटकार. विनंती करतो मी की नाणेफेकीचा कौल आहे तर यायचा आहे दोन्ही संघाच्या संघ नायकाने. जय बोले शिरगाव विपक्ष ऋत्वी रायझिंग स्टार. तर आपण पाहतोय आपल्या क्रीडा नगरीत सन्माननीय माजी नगरसेवक वार्ड क्रमांक 45 अरुण साहेब सुरवर यांचं इथे आगमन झालंय. या खऱ्या अर्थाने आपण पाहतोय जी क्रीडा नगरी भरली आहे सर्व खेळाडूंनी त्या सर्व आपण पाहतोय त्याचं आयोजन नियोजन त्यांच्या विद्यमानाने आपण पाहतोय खऱ्या अर्थाने शिल्पकार म्हणता येईल या शिरगाव परिसर प्रीमियर लीग 2022 चा दरार. माजी नगरसेवक वार्ड क्रमांक 45 पंच लाईनमॅननी ताबा घ्यायचा लवकर ग्राउंडचे मार्किंग करून घ्यायचे. तर लाईनमॅन लवकर जायचंय आयोजन कमिटीकडून. तर नाणेफेकीसाठी कौल घ्यायचा आहे ऋत्वी रायझिंग स्टार्स आणि जय बोले संघ. जय बोले शिरगाव संघ प्लीज यायचे आपल्याला वारंवार पुकार येतात. नाणेफेकीचा कौल आहे. तर नाणेफेकीचा कौल तर एवन जोडी मैदानात दाखल आहे. एका बाजूला अजिंक्य तर दुसऱ्या बाजूला ब्रँड.
एवन जोडी मैदानात दाखल होत आहे. तर आपण पाहिलं तर तब्बल 56 धावा लागल्यात आणि 57 धाव्यांची गरज असेल. नाणेपिकेचा कौलत असताना पांडुरंगजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. तर नाणेपिकी जिंकली आहे. जय बोले शिरगाव संघाने प्लीज निर्णय कळवायचा. बॅटिंगचा निर्णय घेतला आणि आमंत्रण केला या ऋतुवीर राजन स्टारला क्षेत्र रक्षणासाठी आमंत्रण केलं आहे. तर मॅच स्पीडअप करायची प्लीज विनंती असेल, वेळ घेऊ नका. तर या ऐकूया बुलंद आवाज मॅडी सरांचा. धन्यवाद अनुज. 56 धावा पूर्वार्धामध्ये आपण पाहिला आणि 57 धावांचं लक्ष आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढे एकदा कल्पक रायझिंग स्टार या संघाला पहिला सामना त्यांनी गमावलाय. अगदी आपण पाहिलं तर ऋतुवीर रायझिंग स्टार या संघासमोर आणि आता खऱ्या अर्थाने अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत, एकाच कॅलिबरचे आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला भावना टायगर्स या संघाने अतिशय नाविन्यपूर्ण खेळ केला पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या इनिंग मध्ये आणि 57 धावांचं आव्हान ठेवलंय. सलामीची जोडी दाखल झाली आहे. जबरदस्त क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतील. याच विभागातील अत्यंत नामवंत कोच म्हणून ज्यांची ख्याती आहे ते अजिंक्य दिवेकर आणि त्यांच्या साथीनं फलंदाज ब्रॅन. गोलंदाजाच्या पहिले षटक, व्हेरी फर्स्ट बॉल. सिद्धेश यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केला. गॅप शॉट सिलेक्शन आपण पाहतोय. भरपूर मोठा गॅप होता आणि पहिल्याच बॉलवरती अजिंक्य दिवेकरच्या बॅट मधून येणारा हा पहिला संघर्षाचा संघर्षमय चौकार. आज चौकार आला आणि या चौकाराने संघाची धावसंख्या आपण पाहतो 4 या आकड्यावरती. सुरुवात दमदार पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये अशी सुरुवात आपण पाहिली तर बॅटिंग करत असताना शिवगर्जना या संघाने केली, परंतु तो संघ थोडासा बाकफोडते राहिला. सलग लागोपाठचे काही विकेट्स आपण पाहिले तर सातत्याने गमावले आणि त्याचा पूर्णपणे प्रतिस्पर्धी संघाला मोबदला मिळत असताना संघ तिथे विजय झाला. शिव गर्जनाच्या अगेन्स्ट जय भोले. आणि आता मैदानाच्या मध्ये 2 बलाढ्य संघ आहेत. मॅचला होईल सुरुवात. 4 धावा धावफलकामध्ये सिद्धेश, बॉलिंग टाकवती सच्या. यावेळेस इथे आपण पाहतोय नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न, भरधाव वेगाने हा चेंडू निघून चाललाय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. का वेग होता, प्रचंड वेग आपण पाहतोय आणि तितकाच प्रचंड वेगाला प्रतिउत्तर मात्र द्यायचं होतं बॅटिंग करत असताना अजिंक्य दिवेकरला. या सन्मान आपण पाहतोय या स्पर्धेचे आधारस्तंभ कुलगाव बदलापूर नगर परिषदेचे आदरणीय माजी नगरसेवक अरुणजी सुरवाळ साहेब, प्रभाग क्रमांक 45 यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष मनपूर्वक स्वागत साहेब. आपण या, आपण आलात, आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि यांच्या समवेत आदरणीय शरदजी धारवे साहेब यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. म्हटलं जाताना फुलांना फुल जोडले तर फुलांची फुलमाळ तयार होते, दिव्यांना दिवे जोडले तर दिव्यांची दीपमाळ तयार होते आणि माणसांना माणसं जोडली तर नात्याची खूप मोठी वेळ तयार होते. आणि या ठिकाणी आपण पाहतोय हे नातं जपत असताना नक्कीच आपण पाहतोय ह्या परिसरातील एक नामवंत नगरसेवक, तुम्हा सर्वांचं लाडकं परिचयाचं व्यक्तिमत्व आदरणीय अरुणजी सुरवळ साहेब, ज्यांच्या स्वप्नातून आणि त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. लीग स्टेज आणि या लीग स्टेज मध्ये एक चांगला व्यासपीठ ज्यांनी निर्माण करून दिले
ते सर्वांचे लाडके नगरसेवक अरुणजी सुरवाळ साहेब. जाऊया मागच्या दिशेने षटकार ठोकलाय यावेळेस बासमन अजिंक्य दिवेकरने. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा वर पिच मोहर लगावली आहे. अजिंक्य दिवेकर थांबणार नाही आहे. का मी मागच्या डेचा एक जबरदस्त खेळाडू होतो ज्याने प्लेअर ऑफ द टुर्नामेंट किताब उचलला होता SPPL चा डे मध्ये. तो खेळाडू अजिंक्य दिवेकर ही इज ऑन फायर. सेकंड इन अ रो. चेंडू सीमा पार. षटकार. सुरुवात कशी असावी याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. का बॅटिंग करतायत, का बॅटिंग करतायत अजिंक्य दिवेकर. चौकार त्यानंतर डॉट. तेव्हा वेग प्रचंड होता सिद्धेशकडे, परंतु आता सलग लागोपाठचे दोन चेंडू अगदी बॅटच्या व्यवस्थित रडार मध्ये आले आणि त्यांना फेकून दिले. धावा फलकामध्ये 16. इम्प्रेस केले अजिंक्य दिवेकरने. जरी पहिले मॅच आम्ही गमावले असेल परंतु या मॅच वरती आम्ही पकड मजबूत करू. आखो टप्प्याचा बॉल अजून एक सलग लागोपाठचा जाईल का चेंडू सीमा पार. आणि या ठिकाणी आपण पाहतोय सलग तिसरा षटकार या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना अजिंक्य दिवेकरने एक नवीन रेकॉर्ड इथे प्रस्थापित केलाय. चेंडू सीमा पार. षटकार. प्रश्न पडला असेल सिद्धेशला, भाई ये कौन से चक्की का आटा खाता है. सलग लागोपाठचे 3 षटकार. का बॅटिंग करतायत. 18 धावा त्या 3 षटकाराने आपण पाहिला. एक चौकार. एकंदरीत 22. 22 धावा स्वप्नवत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते अजिंक्य दिवेकरच्या बॅट मधून. 57 धावांचं लक्ष्य 4 षटकांमध्ये. चेंडू शिल्लक असेल कमी, धावा करायचे जास्त आणि त्याचं अंतर या ठिकाणी कमी केलं जात आहे. अंकुश भोसले जे या संघाचे संघ मालक आहेत आणि त्यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज सलग लागोपाठच्या 3 षटकांसाठी अजिंक्य दिवेकर साठी आहे. नक्की ते कॅश प्राइज या ठिकाणी जमा आहे. सामना संपल्यानंतर या ठिकाणी आपण ते कलेक्ट करायचं. नक्कीच आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूचं मनोबल, प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास इथे उंचावण्याचं काम संघाचे संघ मालक करतायत. अंकुजी भोसले, मी सुरुवातीला सांगितलं की या सीझन मध्ये डेच्या स्वरूपात कल्पक रायझिंग स्टार हे नाव आम्ही विसरू शकणार नाहीये. काय त्यांनी खेळ केला होता. चॅम्पियन पदक त्यांनी पटकावलं होतं आणि आता या मॅच वरती पकड मजबूत करत असताना 22 धावा ठोकल्यात या पहिल्या षटकामध्ये. शेवटचा अंतिम बॉल. अजून एक यावेळी चांगला फटका. चेंडू सरळ चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक मोठा फटका आपण पाहतोय. एका चेंडूचा अपवाद जर वगळला तर चौकार षटकार, चौकार षटकार अशी बॅटिंग करत असताना बेधुंद फटकेबाजी. चेंडू सीमारेषा पार. रन्स मिळतात 4. चौकाराने मात्र धावा फलकावरती. धाबांसाठी क्रिकेटमध्ये सातत्याने धावपळ असते संदीप दादा, आणि ती धावपळ करत असताना बॅटिंग करत असताना अजिंक्य दिवेकरने धाबांसाठी धावाधाव केली नाही तर इथून प्रत्येक चेंडूला बाहेर अगदी प्रत्येक चेंडूवरती निशाणा साधलाय. 26 धावा 26. वेल बिगिन इज हाफ डन. कोणत्याही कार्याची सुरुवात जर तुमची चांगली असेल तर ते काम तुम्हाला अर्ध झाल्यासारखं वाटतंय. यावेळेस आपण पाहतोय काही मान्यवरांचं पुनश्च एकदा या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत हृदयाच्या अंतःकरणातून. म्हटलं जातं ना या स्पर्धेमध्ये 57 धावांचं टार्गेट आहे, परंतु सुरुवात इथे भरपूर चांगली पाहायला मिळते. कल्पक रायझिंग स्टार हा संघ मात्र थांबू शकत नाहीयेत. काही मान्यवर या ठिकाणी येत आहेत, त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. निर्जीव भिंत चालवण्यासाठी
गरज आहे संत ज्ञानेश्वरांची, पाण्यामधलं दूध ओळखण्यासाठी गरज आहे ती राजहंसाची, आणि खऱ्या अर्थाने शिरगाव परिसर प्रीमियर लीगच्या या व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी गरज आहे तुमच्यासारख्या मान्यवरांची. सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. पहिला चेंडू यावेळेस आपण पाहतो अभांतर, ऍज इट इज वाईट बॉल. गोलंदाज अभिला आपण पाहतोय. अभिषेक षडक निर्णायक असेल. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. अजिंक्य दिवेकरला साथ मिळते. फलंदाज त्याच्या साथीनं ब्रायन आपण पाहतोय, आणि ब्रायनचा ब्रँड दाखवणारा हा फटका आपण पाहतोय. जणू काही चटका लागून चेंडू सी मारेच्या बाहेर जाईल. पंचांचा इशारा येईल, इशाऱ्याची वाट पाहावी लागेल. रन्स मिळतात 4. फलकावरती भन्नाट भन्नाट वेग का बॅटिंग करतात, इम्प्रेस केलंय आजच्या रात्रीमध्ये. कोलवा डब्याचा बॉल, बॅटची कडा जरूर घेतली आहे, परंतु चेंडू शॉर्ट फाईन लेग मध्ये चाललाय आणि आवाज या ठिकाणी नक्कीच आलाय, परंतु आपण काही सूचना करतात. पाहावं लागेल पंचांवरती कोणत्या प्रकारचा प्रेशर दबाव आणायचा नाहीये, आर्ग्युमेंट करायची नाहीये. जे ऑफिशियल पंच आहेत आमचे मित्रा सर आणि त्यांच्या साथीने शर्मा सर शहानशाह करतायत, आणि त्या नक्कीच आपण पाहतो बॅटची कडा होती, स्पर्श घेतला बॅटने आणि एक धाव इथे मिळेल. कदाचित असं वाटलं होतं की अगदी हा चेंडू पॅडला ब्रश करून गेला, परंतु आवाज देखील आला आणि या ठिकाणी एक धाव मिळते. नक्कीच आपण पाहतो दिलगिरी व्यक्त करतायत. हा पंच या ठिकाणी आपण पाहतो दोन ऑफिशियल मित्रा सर आणि शर्मा सर. अतिशय चांगला निर्णय, उत्तमरित्या न्याय देण्याचं काम पंचांचं असतं आणि तो न्याय या ठिकाणी दिला जातोय. आबाद फलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत टीमची टोटल आहे 32, 32 धावा, 57 धावांचा पाठलाग करतोय. आमचे ऑफिशियल अपडेटर आम्हाला माहिती देत आहेत, स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल. एकंदरीत 16 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा बनवायचे, परंतु यावेळेस या 4 धावा देखील जोडल्या जातील. एकंदरीत टीमची टोटल होते 36, 57 ची गरज असताना आता चेंडू शिल्लक असेल 15 आणि 21 धावांची गरज. जबरदस्त मॅच, सामना होता कुठे, सामना आला कुठे. पहिलं षटक अत्यंत खर्चिक राहिलं, जे षटक हाताळलं सिद्धेशने. लेफ्ट हँड गोलंदाज आपण पाहिला आणि त्या गोलंदाजावरती अगदी अक्षरशः मी तर म्हणेन भरपूर मार पडला. धोबी पछाड फलंदाजी अजिंक्य दिवेकर हे नाव नाहीये, नाम तो सुना ही होगा. गोलंदाज सचे अभी. यावेळेस अजून एक वड शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. अजून एक धमाका, वाऱ्याशी वार्तालाप करत जाणारा चेंडू सरळ चाललाय, आकाशाला चुंबन घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक बन क्वालिटीचा ISI ट्रेडमार्क षटकार. दादांचा तार या संघाला तुम्ही जेव्हा जितकी संधी द्याल ना, त्या संधीचा फायदा ते जरूर घेतील. कदाचित पहिला सामना मी पाहिला नाही, परंतु तो सामना त्यांनी गमावलाय. परंतु त्या सामन्याचं चित्र का होतं आणि या सामन्याचं चित्र का आहे मैदानाच्या मध्ये. आखोटापाचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन, थोडीशी धीम्या गतीने आपण पाहतो. पंचांचा इशारा, अगदी चेंडू पडल्यानंतर खांद्यावरून जात असताना अंपायर सिग्नल इज वाईड बॉल. अमांतर धाब आणि अमांतर धाबेने संघाची धाबसंख्या फलकावरती संदीप दादा यांचं पेन मात्र थांबत नाहीये. 43 धावा, विश्रांती नाहीये, कारण जर अशी बॅटिंग झाली तर इथे मात्र क्षणभर विश्रांती कोणाला नसेल. अजून एक यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका, क्षेत्ररक्षक पाहतोय, जज करतात, उंची जास्त लांबी कमी, इथे होईल चूक आणि झेल कोणाचा सोडलाय. अगदी पायावरती कुऱ्हाडी मारण्याचं काम करतात हे क्षेत्ररक्षक. भावना टायगर्स टीमच्या वतीनं 45 धाबा रोहित शर्माचा हा लकी फिगर आपण पाहतो. आणि आज भारतीय संघाचा हिटमॅन रोहित संघाचा वाढदिवस देखील आहे, त्याला देखील वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यावेळेस ऑन साइडला आपण पाहतोय
मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाव तिथे मिळेल. या दरम्यान सिंगलला प्राधान्य दिलं जात आहे. नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना अजिंक्य दिवेकर लाजवाब बॅटिंग केले. 2 षटकाचा खेळ ते समाप्त झालाय. 2 षटकामध्ये एकंदरीत धावा फलकामध्ये 46. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 26. या षटकामध्ये धावा आल्या 20 आणि आता विजयासाठी गरज आहे 12 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त केवळ 11 धावांची. 12 चेंडू 11 धावा. मॅच मध्ये कमबॅक करत असताना काय वापसी केली आहे कल्पक रायझिंग स्टार या संघाने. जबरदस्त क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, शांत डोक्याने खेळ करावा लागेल. म्हटलं जातं ना पायाने चाललं तर अंतर कापता येतं, परंतु शांत डोक्याने चाललं तर मात्र प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाला आणि प्रत्येक प्रतिस्पर्धी संघावरती मात करता येते. हे चांगलं माहिती आहे अजिंक्य दिवेकर या खेळाडूला आणि चांगला माहिती आहे संघ मालकाला देखील कोणत्या वेळी कोणता घोडा चालेल. मैदानाच्या आतमध्ये यावेळेस अजिंक्य दिवेकर वरती भरपूर सारी जिम्मेदारी होती आणि त्या जिम्मेदारीला साजेसा खेळ करत असताना आपण पाहतोय फुलटॉस. असे चेंडू तुम्ही द्याल तर मात्र इथे फलंदाजी तुम्हाला डोकेदुखी ठरल्याशिवाय राहणार नाहीये. 11 धावांची गरज असताना चेंडू सरळ सीमा रेषा पार. अजून एक येतोय दर्जेदार षटकार. लई मानाचं आदरणीय अरुणजी सुरमल साहेबांना तोड नाही आहे. काय जबरदस्त आयोजन केलंय. अगदी आपण पाहतोय सातत्याने मग राजकारण असेल, क्रीडा क्षेत्र असेल, समाजकारण असेल, या तीनही क्षेत्रामध्ये अगदी ज्यांचं प्रभुत्व आहे ते आदरणीय अरुणजी सुरवळ साहेब यांच्या वतीनं चालू असलेली ही दर्जेदार शृंखला आपण पाहतोय ज्याचं निमित्त आहे फक्त SPPL शिरगाव परिसर प्रीमियर लीग. यावेळेस इथे फलंदाज होईल बाद. क्लीन बोल्ड होत असताना अजिंक्य दिवेकरने मात्र केली आहे चूक. फलंदाज मात्र होतात बाद. फर्स्ट विकेट डाऊन टीम कल्पक रायझिंग स्टार. शिरगाव हा 9 चेंडू आणि 5 धावा. 9 चेंडू 5 धावा. फलंदाजीसाठी न्यू कॅन्डिडेट मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. इनॅट नंबर 3 ला राहुल. अजिंक्य दिवेकरची फलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाही. का बॅटिंग त्याने केली आहे. सलग लागोपाठचे 3 षटकार. त्याच्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत 5 षटकार, 2 चौकार आपण पाहिलं, 1 सिंगल आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले 52 या आकड्यावरती. बॅटिंग त्यांनी केली आहे. यावेळेस ऑन साइडला पण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. एकच धाव या दरम्यान मिळेल. माहिती आहे राहुलला एक धाव इथे किती महत्वाची आहे आणि एका धावेसाठी संघर्ष होत असताना मैदानाच्या आतमध्ये आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल. विचार बदला आयुष्य बदलेल असं म्हटलं जात आहे आणि मैदानाच्या आतमध्ये हा संघर्ष करत असताना कल्पक रायझिंग स्टार हा संघ यावेळेस कव्हरच्या दिशेने क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चेंडू सरळ चला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्कोर आर लेवल अब तक 56 धावा धाव फलकावरती आहेत. फक्त आणि फक्त केवळ 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. नक्कीच या ठिकाणी आज सामना आज जिंकलेला आहे कल्पक रायझिंग स्टार या संघाने. वेल प्लेड अँड हार्ड लक टीम भावना टायगर्स. भरपूर